एक मोलकरीण बनली बंगल्याची मालकीण. इमोशनल कथा. लोकांना आश्चर्य वाटतं की श्रीमंत लोक कसं आपल्या घरातील नोकरासोबत लग्न करू शकतात, जेव्हा की त्यांच्याकडे शिक्षण नसतं आणि त्यांचं कुटुंब पण चांगलं नसतं. आर्थिक किंवा सामाजिक कोणत्याच बाबतीत ते तोलामोलाचे नसतात. परंतु अशा विचित्र घटना घडत राहतात. माझी गोष्ट पण अशाच प्रकारची आहे, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एका छोट्याशा गावात राहत होतो. माझे बाबा काही काम करत नव्हते. आम्ही 2 बहिणी होतो. मोठ्या बहिणीचं लग्न माझ्या बाबांनी अंकलच्या भाच्याबरोबर लावलं. तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती. तो एक जुगारी होता. ज्या वस्तीत आम्ही राहायचो, आज पण तिथे गरिबी आहे आणि तिथे जुगार खेळणं तर खूपच साधारण आहे. पुरुष कामधंदा करत नाहीत. इथे तिथे भटकत असतात किंवा येता जाता मुलींची छेड काढतात. कोणत्या तरी एका कोपऱ्यात बसून आपला पत्त्यांचा डाव मांडत असतात आणि स्त्रिया दिवसरात्र काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचं पोट भरतात. आमच्या ओळखीचे काही लोक तर भीक पण मागतात. आमचे जास्त नातेवाईक कामाच्या शोधात मोठ्या शहरात निघून जातात. तिथे मोठ्या घरात कामं शोधून नोकरांची कामं करतात. माझ्या मावशीचं कुटुंब पण कामाच्या शोधात मुंबईला गेलं, तर तिथे त्यांना मोलमजुरी करून चांगले पैसे मिळत होते. मावशीला 4 मुली होत्या. त्या पण आपल्या आईसोबतच बंगल्यात जाऊन तिथे घरकाम करायच्या. मावशीचा एक मुलगा रिक्षा चालवायचा, तर दुसरा मुलगा कपड्याच्या दुकानात कामाला होता. मावशीच्या नवऱ्याला पण वॉचमनचे काम मिळाले होते. जेव्हा घरातला प्रत्येक माणूस कमवायला लागतो, तेव्हा गरिबी दूर व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा मावशी आणि तिच्या घरातले यायचे, तेव्हा त्यांचे थाटमाट काही औरच असायचे. त्यांचा पेहराव, राहणीमान सगळंच काही बदललं होतं. त्यांना आता शेजाऱ्यांमध्ये, नातेवाईकात पण चांगली इज्जत मिळू लागली होती आणि आमच्या घरात तर 2 जेवणं पण मिळणं खूप मुश्किल होतं. मावशीने जेव्हा आमची परिस्थिती बघितली, तेव्हा ती आईची हिंमत वाढवत म्हणाली की, तुम्ही देखील आमच्यासोबत मुंबईला चला. तिथे मोठ्या घरात घरकाम मिळतं, पगार पण चांगला मिळतो. इथे गावात ना तुमची जमीन आहे आणि ना रोजगार, तर मग इथे असं राहिलं तरी काय? इथे राहिलात तर फक्त उपासमार आणि लाचारीच पदरी पडणार आहे. जेव्हा आईने ही गोष्ट बाबांना सांगितली, तेव्हा बाबा म्हणाले की, मी इथल्याच मातीत मरीन, पण कोणत्याही परिस्थितीत परदेशात जाणार नाही. तुला जायचंय तर तू जा, माझी काहीच हरकत नाहीये. आणि हो, तू गेल्यानंतर माझ्यावर भीक मागायची वेळ येऊ नये, ह्यासाठी दर महिन्याला माझ्या खर्चासाठी मला 5,000 रुपये पाठवत जा. असा बाबांनी आईशी करार केला. परंतु 5,000 रुपये जास्त होते. आईला त्याचे काहीच वाटले नाही. तिने विचार केला की कमीत कमी ह्या निमित्ताने शहरात जाऊन काम करण्याची संधी तर मिळेल, आणि ती मला आणि माझ्या लहान भावाला घेऊन मावशीबरोबर मुंबईसारख्या मोठ्या शहरात आली. इथे बंगल्यांना लागूनच असणाऱ्या एका चाळीत भाड्याचे घर मिळाले होते. मावशीची एक मुलगी, जी माझ्या आवडीच होती, ती जवळच्या शाळेत शिकायला जात होती. मला पण शिकण्याची हौस होती. मी आईकडे हट्ट केला की मला पण रिंकीसोबत शाळेत जायचंय. मावशी म्हणाली की शाळेची फी कमी आहे. जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत मला पण रिंकीबरोबर शाळेत शिकायला पाठव. निदान 6वी 7वी तरी होईल माझी. थोडंफार शिक्षण मिळेल. मावशीच्या सांगण्यावरून आईने माझं शाळेत नाव घातलं. आईला असं वाटायचं की मी पण तिच्याबरोबर बंगल्यात जाऊन तिला घरकामात मदत करावी, कारण आईला दर महिन्याला बाबांना गावी पैसे पाठवायचे होते आणि आमच्याजवळ तर काहीच नव्हते, फक्त गरिबी होती. लवकरच मावशीने आईला घरकाम मिळवून दिले. 3 घरात धुणे भांडी करायची आणि एका घरात ती स्वयंपाक करायची आणि तिथलं उरलं-सुरलं आमच्यासाठी घेऊन यायची. दिवसभर काम करून थकलेली असायची, परंतु आई घरी आल्यानंतर आमच्यासाठी पण घरातलं काम करायची. आईला 15-20 हजारांपर्यंत पैसे काम करून मिळू लागले होते, परंतु तिची दमछाक व्हायची. त्यामुळे तिला वाटायचं की मी अशा वेळेस तिची मदत करावी, पण माझ्या डोक्यात तर शाळेचं वेड होतं ना. शाळेतून घरी आल्यावर जेवते न जेवते
तोच लगेचच त्या घरात जावं लागायचं जिथे माझी आई काम करत असायची. तर मी झाडलोट करायचे, आई फरशी पुसायची, तर मी कपडे धुवायचे. अशा प्रकारे आम्ही दोघी मायलेकी मिळून काम करायचो. मी रोज शाळेत जायचे. आता तर मी 10वी पास झाले होते. माझी शाळेत एक मैत्रीण झाली होती. तिचं नाव दिव्या होतं. तिला माझी घरची परिस्थिती माहीत होती. तिची आर्थिक परिस्थिती मात्र चांगली होती. एकदा मी तिच्या भावाच्या लग्नात गेले होते. तेव्हा तिच्या मामीने मला बघितलं आणि म्हणाली की जर तू शाळा सुटल्यानंतर माझ्या मुलांच्या ट्युशन्स घेतल्यास तर तुला मी चांगली फी देईन. मी लगेच होकार दिला. असा विचार करून की लोकांच्या घरची उष्टी खरकटी भांडी धुण्यापेक्षा ट्युशन घेणं चांगलं नाही का? त्या बाईचे नाव सुमन होते, पण तिथे त्यांना सगळे कलेक्टरची पत्नी म्हणून ओळखायचे. त्यांचं घर जास्त लांब नव्हतं. आईने पण मला आनंदाने परवानगी दिली होती. आता मी दररोज 4 वाजता त्यांच्याकडे जायचे. त्यांना 3 मुलं होती, जे इंग्लिश मीडियममध्ये शिकायचे. त्यांचं मराठी खूप वीक होतं. मी त्यांना मराठी शिकवायचे. मी तेव्हा 16 वर्षांची होते. लहानपणापासूनच माझा रंग खूप गोरा होता आणि माझ्या सुंदरतेकडे लोक बघतच राहायचे. माझा बांधा पण छान होता. सुमन आंटींच्या घरात त्यांचे पती, मुलं आणि नोकरांशिवाय कुणी नव्हते. कलेक्टर साहेब खूप चांगले आणि प्रामाणिक होते. ते माझ्याकडे कधी मान वर करून पण बघायचे नाहीत. मला तर फक्त त्यांच्या मुलांना शिकवायचं काम होतं. मुलं पण खूप हुशार होती. माझ्याशी त्यांची वागणूक पण चांगली असायची आणि मी दिलेला गृहपाठ पण ते वेळेवर करायचे. कधी सुमन आंटी घरी नसल्या की कलेक्टर साहेबांचा नोकर मला गेटवरच सांगून परतवून लावायचा, सुमन मॅडम आणि कलेक्टर साहेब आज घरी नाहीत, तुम्ही उद्या या, आणि मी घरी निघून जायचे. आणि ट्युशन झाल्यानंतर मी त्यांच्या घरातच थांबायचे, कारण आई तिच्या कामातून मोकळी झाली की मला घ्यायला यायची. हळूहळू आई आणि मी सुमन आंटीला आवडू लागलो. त्या मनाने खूप चांगल्या होत्या आणि दयाळू होत्या. त्यांना आमच्या घरच्या स्थितीची चांगलीच जाणीव होती. त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपलेली नव्हती. आम्ही दोघी मायलेकींवर त्या घराचे खूप उपकार होते. जेव्हा कलेक्टर साहेबांना त्यांच्या पत्नीकडून आमच्या परिस्थितीबद्दल समजले, तेव्हा माणुसकीच्या नात्याने ते आईला घर भाडे देण्याच्या पैशांमध्ये मदत करत होते. मावशीचं घर आता कमी पडत होतं, त्यामुळे आम्हाला भाड्याने वेगळं घर घ्यावं लागणार होतं. पण एका खोलीचं भाडं पण 8,000 रुपयांपेक्षा कमी नव्हतं. कलेक्टर साहेबांनी आमची खूप मदत केली. आमचे चांगले दिवस आले. आईच्या मेहनतीने पैसे आता असेच जात नव्हते, तर ते आमच्या उपयोगात येत होते. आता दिवस बदलत होते. आमचं खाणं पिणं आता चांगलं होऊ लागलं होतं. पंखा आणि एक जुना टीव्ही पण विकत घेतला होता. घरातल्या वस्तू पण बऱ्यापैकी घेतल्या गेल्या. आता आमची परिस्थिती बदलत होती. एक दिवस माझी मैत्रीण दिव्या माझ्या घरी आली आणि तिने मला विचारले की तू माझ्या मामांच्या घरी काही दिवस काम करशील का? माझी मामी या उन्हाळ्याच्या सुट्टीत 3 महिन्यांसाठी तिच्या माहेरी गेली आहे. मामा घरी एकटे आहेत. तुला आणि तुझ्या आईला बोलावले आहे. जोपर्यंत मामी परत येत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथंच राहून घर सांभाळायचंय. ते तुम्हाला त्याचा वेगळा पगार देतील. नाही म्हणणं शक्यच नव्हतं, कारण अगोदरच त्यांचे आमच्यावर खूप उपकार होते. मी आईला सांगितलं आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही कलेक्टर साहेबांकडे काम करू लागलो होतो. 2 महिने कधी वाऱ्यासारखे निघून गेले कळलंच नाही. आता कलेक्टर साहेबांची पत्नी, मुलं पुन्हा घरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची जुनी मोलकरीण पण होती. त्यामुळे त्यांना आता माझ्या आईची गरज नव्हती. माझी पण परीक्षा जवळ आली होती, त्यामुळे मला वेळ मिळत नव्हता. तेव्हा सुमन आंटी म्हणाल्या की तू अधूनमधून येत जा. काही छोटी मोठी कामं असतात ते तुला करायला सांगेन. मी सुमन आंटीकडे गेले होते. मला 15 दिवस झाले होते. एक दिवस माझी मैत्रीण दिव्या आली आणि म्हणाली, मामांनी तुला बोलावलं आहे. मी तिला का असं विचारलं. माझ्या कानांवर माझा विश्वासच बसेना. मला आधी वाटलं की ती माझी मस्करी करतेय. तेव्हा तिने कारण सांगितलं. मामा आणि मामीने बोलावलंय. मामी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांचं ऑपरेशन झालंय. मग तर मला जावंच लागलं. इतक्या वर्षांतून कलेक्टर साहेबांशी माझं पहिल्यांदाच बोलणं झालं. मी कधी त्यांच्यासाठी जेवण बनवायचे, तर कधी त्यांचे कपडे इस्त्री करून द्यायचे. कधी कधी ते मला त्यांच्या आवडीचे जेवण बनवायला सांगायचे.
त्यांच्या पत्नी सुमन आंटीची जुनी मोलकरीण आता त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होती. त्यामुळे घरातील इतर कामे देखील मलाच करावी लागत होती. सुमन आंटी जवळजवळ 1 महिना हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या काळात कलेक्टर साहेब आणि त्यांच्या मुलांचे सकाळ संध्याकाळचे जेवण पण मीच बनवायचे आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी त्यांच्याच घरात असायचे. आईला दुसरी नवीन कामं पण मिळाली होती. त्यामुळे ती मला एकटीलाच कलेक्टर साहेबांच्या घरी पाठवायची. ती चांगली माणसं होती आणि आईला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता आणि कलेक्टर साहेबांनीही कधी त्यांच्यावरचा विश्वास मोडू दिला नाही. परंतु माझी परीक्षा संपल्यानंतर एकदा कलेक्टर साहेबांची बहीण आमच्या घरी आली. त्यांना असं घरी आलेलं पाहून आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आम्हाला प्रश्न पडला की त्यांच्या येण्याचं काय कारण असेल बरं? आई लगेच बाजारात जाऊन त्यांच्या नाश्त्यासाठी काहीतरी घेऊन आली. तोपर्यंत मी त्यांच्यासाठी चहा बनवला होता. इथल्या तिथल्या गप्पागोष्टी झाल्यानंतर त्यांनी येण्याचं कारण सांगितलं की सुमन आंटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. तेव्हा मी आणि आईने त्यांच्या भावाच्या घराचं काम सांभाळलं होतं आणि आता त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना आमची गरज आहे. आई म्हणाली की आम्ही नेहमी त्यांच्या घरात राहू शकत नाही. नाहीतर बाकीच्या 4-5 घरातली कामं सुटतील, तर मग आमचं कसं होईल? त्या म्हणाल्या की तुला जमत नसेल तर तुझ्या मुलीला प्राजक्ताला आमच्याकडे पाठवायला कलेक्टर साहेबांनी सांगितलंय. पण हे शक्य नव्हते. आई म्हणाली की माझी मुलगी अशी कशी दिवस-रात्र कोणाच्या घरात एकटी राहील? ह्यावर कलेक्टर साहेबांची बहीण म्हणाली की आपल्या मुलीचं लग्न कलेक्टर साहेबांशी करून दे. त्यांना पण तुझ्या मुलीसोबत लग्न करायचंय. पण हे कसं शक्य आहे? माझी आई विचारात पडली की तुम्ही आमच्या गरिबांशी अशी मस्करी करत आहात? आमच्या गरिबांकडे असं काय आहे की इतक्या मोठ्या श्रीमंत माणसाला माझ्या मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे? त्यांची तर बायको आणि मुलं पण आहेत. खरं तर असं होतं की सुमन आंटीला डॉक्टरांनी असा आजार सांगितला होता, ज्याचा इलाज होऊच शकत नाही. तेव्हा लक्षात आलं की कलेक्टर साहेबांना आता नेहमीसाठी मुलांची देखभाल करण्यासाठी एका बाईची गरज होती. पण लग्न करायचं तर ते चांगल्या घरातल्या मुलीबरोबर पण करू शकत होते, कारण ते खूप श्रीमंत होते. मग त्यांना माझ्यासारख्या गरीब मुलीसोबत लग्न का करायचे होते? कलेक्टर साहेब इतके पण म्हातारे नव्हते की त्यांना कोणती चांगली मुलगी मिळाली नसती. आई म्हणाली की सुमन मॅडम मनाने खूप चांगल्या आहेत आणि त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत आणि जोपर्यंत त्या जिवंत आहेत तोपर्यंत तरी कलेक्टर साहेबांनी दुसऱ्या लग्नाचा विचार करू नये आणि मी सुमन मॅडमला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. 15 दिवसांनंतर कलेक्टर साहेबांची बहीण पुन्हा आली आणि म्हणाली की कलेक्टर साहेब खूप आजारी आहेत आणि त्यांच्या मुलांची अवस्था खूप वाईट आहे. जर तुम्हाला त्यांचे उपकार फेडायचे असतील तर त्यांना एकदा येऊन भेटा. आई कलेक्टर साहेबांना भेटायला गेली तर ते खरंच खूप आजारी होते आणि त्यांची बहीण आपलं घर सोडून त्यांची साथ देत होती. आई म्हणाली की तुम्ही इथे आहातच आणि माझी मुलगी येऊन तुम्हाला मदत करत जाईल. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले तेव्हा कलेक्टर साहेबांची तब्येत चांगली होती. मला बघून त्यांना आनंद झाला. ते आमची खूप इज्जत करायचे. ते म्हणाले, "प्राजक्ता, तू तुझं काम कर, पण 1 दिवसाआड तरी मुलांची काळजी घेण्यासाठी येत जा आणि बिनधास्त येत जा. मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नकोस. जर माझ्या मनात काही चुकीची भावना असती, तर मी माझ्या बहिणीला लग्नाचा निरोप घेऊन तुमच्या घरी पाठवलंच नसतं. तुला नातं जोडणं मान्य नसेल, परंतु ह्या वाईट काळात तर माझी साथ देऊ शकतेस ना तू?" मला त्यांच्या त्रासाची चांगलीच जाणीव झाली होती, परंतु मी गप्प राहिले. कलेक्टर साहेब चांगले तर होतेच, पण ते हँडसम पण होते. मी त्यांच्या घरी जितका वेळ असायचे, तेव्हा त्यांनी कधीच माझ्याशी काही गैरवर्तन केल्याचे मला आठवत नाही. ते नेहमी माझी इज्जत करायचे आणि माझ्याशी त्यांची वागणूक चांगलीच असायची. आता त्यांची पत्नी हॉस्पिटलमधून घरी आली होती. सुमन आंटी पण चांगल्या होत्या. मी 4 वर्षांपासून त्यांच्या घरी जात होते. कलेक्टर साहेबांनी मला एकदाही लग्नासाठी विचारले नाही. मला बघून जर ते सोफ्यावर किंवा आरामखुर्चीवर बसलेले असायचे, तेव्हा ते उठून उभे राहायचे. परंतु काही वर्षांनंतर कलेक्टर साहेबांची पत्नी पुन्हा खूप आजारी पडली आणि ती तिच्या माहेरी गेली. तेव्हा त्यांची बहीण आणि वहिनी पण पुन्हा लग्नाचं स्थळ घेऊन आमच्या घरी आल्या. बहुतेक कलेक्टर साहेब माझ्या प्रेमातच असावेत. त्यांनी सांगितले की कलेक्टर साहेब आजारी आहेत आणि मुलांना पण प्राजक्ताची खूप गरज आहे.
गरिबीमध्ये आमची पण मदत करणारे कोणी नव्हते आणि त्यांच्या पत्नीला किंवा समाजालाही आमच्याशी काही प्रॉब्लेम नव्हता. ही तर फक्त नशिबाची गोष्ट होती की सुमन आंटी खूप आजारी पडल्या होत्या आणि त्यांनीच कलेक्टर साहेबांना दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दिली होती. त्यांच्या मुलांची देखभाल आणि पालनपोषण चांगल्या प्रकारे व्हावं आणि कलेक्टर साहेबांना पण माझं त्यांच्या मुलांची काळजी घेणं आवडायचं. त्या श्रीमंत माणसामुळे आमची गरिबी दूर होऊ शकली असती. एकदा माझ्या आईला कोणीतरी सांगितले की कलेक्टर साहेबांच्या पत्नीचा माहेरीच मृत्यू झाला आहे आणि ते सर्व तिथेच गेले आहेत. आम्ही त्यांच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटला कुलूप लावलं होतं. 15 दिवसांनंतर ते परत आल्यावर त्यांनी वॉचमनला पाठवून आईला बोलावून घेतलं आणि म्हणाले की माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि तिची शेवटची इच्छा होती की माझं तुमच्या मुलीबरोबर लग्न व्हावं. तुमची इच्छा काय आहे? आई म्हणाली, किती विचार करून सांगेल. आई बाबांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हती आणि तिने मावशी आणि काकांना गावी पाठवले होते की त्यांनी बाबांची मनधरणी करून त्यांचा होकार मिळवावा. परंतु बाबांनी होकार दिला नाही. परंतु नंतर पैशांच्या लालसेपोटी त्यांनी होकार दिला. कलेक्टर साहेबांबरोबर माझं लग्न झालं. लोकांनी खूप नावं ठेवली की कलेक्टर साहेबांची बुद्धी भ्रष्ट झालीये का? प्रेमात ते आंधळे झालेत का? की एका मोलकरणीच्या मुलीशी लग्न केलं त्यांनी? शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपली नाराजगी व्यक्त केली आणि त्यांनी भेटणं बोलणं बंद केलं. कलेक्टर साहेबांनी कोणाचीही पर्वा केली नाही. त्यांचं म्हणणं होतं की गरीब असले तरीही मेहनत करून स्वतःची गुजराण करतात, स्वतःचे पोट भरतात, आपल्या इज्जतीचा सौदा करत नाहीत. मी एका गरीब परंतु संस्कारी मुलीसोबत लग्न केलं आहे. तर काय पाप केलंय? मुलगी चांगली सुसंस्कृत, सभ्य आणि सुशिक्षित आहे आणि माझ्या मुलांची खूप चांगली काळजी घेते, घर सांभाळते आणि माझी सेवा करते आणि मला मानसिक सुख पण देते. माझ्या स्वर्गवासी पत्नीची पण हीच इच्छा होती. आता मला अजून काय हवंय? मी कलेक्टर साहेबांची आभारी आहे की त्यांनी मला मानपान दिला आणि आयुष्यातली सगळी सुख दिली. त्या बदल्यात मी पण त्यांच्या मुलांना आईसारखं सांभाळलं. त्यांना कधी सावत्रपणाची जाणीव होऊ दिली नाही. बुद्धिमान लोकांचं म्हणणं आहे की जर दुसरी बाई सावत्र आई म्हणून आली तर मुलांना त्रास देईल, परंतु ही जर चांगली संस्कारी मुलगी आहे आणि आपल्या घरातल्यांना चांगलं सांभाळतेय, तर तिच्यासोबत राहायला आमची काहीच हरकत नाहीये. दिल करे छू लूं तेरे लबों को, परवाह नहीं कुछ भी कहे ये जहां, तकदीर में है तू अब सुल्फ मेरी, सुन ले ये अब तू आसमां, दवा है तू दर्द दिल की, दवा है तू दर्द दिल की, दवा है तू उसकी दिल में जो दर्द है, दवा है तू दर्द दिल की, दवा है तू दर्द दिल की, दवा है तू उसकी दिल में जो दर्द है, दवा है तू उसकी दिल में जो दर्द है. बहार बन के आजा मेरी जिंदगी में, बिन तेरे मुस्कुरा ना सकूं, बस गई है मेरी नजरों में तू, चेहरा तेरा